हॅलो, नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथे एक मी तांदूळ याची जुडी घेतलेली आहे, हिरवीगार अशी, म्हणजे आमच्याकडे चवळी माठ म्हणतात. तर एक जुडी मी घेतलेली आहे गावठी आणि स्वच्छ करून घेतलेली आहे. चांगली छान तोडून घेतलेली आहे आणि स्वच्छ करून घेते. ही भाजी छान असते, चवीलासुद्धा खूप सुंदर असते आणि लोहाची कमतरता, रक्ताची कमतरता ह्याच्यामध्ये भरून निघते. तर मी बारीक बारीक तोडून घेतलेली आहे. बघू शकता अशा प्रकारची ही भाजी असते. माठासारखीच असते, पण तिची पानं छान छोटी छोटी असतात आणि चवीला खूप सुंदर असतात. बघा, हिरवीगार अशी तांदूळ याची भाजी. तर चला आपण तयार करूया. इथे मी बारीक चिरून घेते. तर भाजी चिरत आहे. तर इथे आमच्या फ्रीजवर ब्राउनी बोका ह्याचे 2 डोळे आहेत, तर तो बसलेला आहे आणि इथे मी छानपैकी बारीक भाजी चिरून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता, छान अगदी हिरवीगार अशी तांदूळ ज्याची भाजी. इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि एक मोठी मिरची चिरून घेतलेली आहे. इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. तेल चांगलं छान कडक तापून दिलं आणि 1 चमचा जिरं टाकून दिलं. जिरं छान अगदी तडतडलं की 1 चिमूटभर हिंग टाकून घेतलं आणि त्यानंतर लगेच मी त्यामध्ये लसूण 10-12 पाकळ्या चिरून टाकलेल्या आणि कांदा 1 टाकलेला आहे आणि 1 मिरची टाकलेली. मिरची कमी तिखट आहे, आम्ही कमी तिखट मिरच्याच वापरतो. तर एकसारखं सर्व साहित्य करून घ्यायचं आहे आणि इथे बघा आपला कांदा छान मऊ होत आहे. कांदा चांगला मऊ झाला की त्यामध्ये आपण भाजी, तांदूळ ज्याची भाजी म्हणजे चवळी माठाची भाजी कढईमध्ये मी टाकली आणि एकसारखी करून घ्यायची आहे. छान अशी हिरवीगार चवळी माठाची भाजी आहे आणि चवीला सुद्धा खूप सुंदर आहे. तर इथे छानपैकी 1 चमचा मी मीठ टाकून देते आणि एकसारखं करून झाकण ठेवून द्यायचं आहे. इथे बघा छानपैकी वाफ काढून घेतली. 5 मिनिट चांगली वाफ काढून घेतली आणि ह्या भाजीला भरपूर प्रमाणात कांदा आणि लसूण टाकायचा, बाकी काय ॲडेड टाकायचं नाही. बघा छान शिजलेली आहे भाजी. भाकरीसोबत खूप छान लागते चवीला. तुम्ही बघू शकता भाजी अगदी मऊ शिजलेली आहे. आणि त्यानंतर मी इथे करायला घेतला आहे गाजर हलवा. तर इथे मी गाजर आणलेले आहे. 1 किलो गाजर आणलेले आहेत. तर इथे बघा मोठे मोठे गाजर घेतलेले आहेत आणि गाजर सोलून घेते. इथे सोलरने मी सोलून घेतले गाजर, लाल भडक असे गाजर सोलून घेतले आणि त्यानंतर किसणीमध्ये किसून घेणार आहे. तर छानपैकी किसणीमध्ये इथे एवढा कचरा निघालेला आहे गाजराचा. तर इथे बघा सर्व गाजरं मी आता किसणीवर किसून घेणार आहे. तर इथे बघा सर्व गाजरं मी किसून घेतलेले आहेत. लाल भडक असं किस निघालेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान असं लाल भडक किस दिसतो आहे. एक कढई भरलेली आहे. तर इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि 2 ते 3 चमचे गावठी तूप टाकून घेणार आहे. हे घरगुती तूप आहे. कढईमध्ये चांगलं तूप टाकून घ्यायचं आहे आणि तुपावर सर्व किस भाजून घ्यायचं आहे. पूर्ण मऊ होईपर्यंत किस
तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. इथे मी किस तुपावर टाकून घेते. सर्व किस टाकून घेऊया आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे. तुपावरच पूर्ण किस आपण परतून घेणार आहोत आणि वाफ काढून घेणार आहोत. वाफेवरच शिजून द्यायचं आहे. मी ह्या गाजर हलव्यामध्ये दूध टाकणार नाही तर मावा टाकणार आहे, म्हणून मी तुपावरच वाफेवर शिजून घेते. तर इथे छान वाफ निघालेली आहे आणि आपलं गाजराचा किस छान मऊ झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे छानपैकी मऊ झालेला आहे. आणि आता इथे मी घेतलेला आहे पाव किलो मावा घेतलेला आहे आणि काजू बदाम चिरून घेतलेले आहेत. तर अर्धा मावा मी टाकून किसामध्ये टाकला, अर्धा मावा ठेवून दिलेला आहे. आणि इथे वेलचीची पावडर टाकली, 2 चमचे वेलची टाकून घेतली. मी साखरेमध्ये वाटून ठेवलेले आहे वेलची पावडर आणि मावा टाकून दिला. छान ह्याच्यात हलवा खूप सुंदर होतो. अर्धा मावा मी ठेवून दिला. इथे काजू बदामचे काप टाकून द्यायचे आहेत आणि छान हलवून घ्यायचे आहे. इथे बघा आपला हलवा छान तयार झालेला आहे. त्यानंतर मी 2 चमचे खसखस टाकून घेतली. खसखस टाकल्याने हलवा छान लागतो आणि चवीलासुद्धा खूप सुंदर लागतो. इथे आपला हलवा रेडी झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे. इथे मी बाउलमध्ये काढून घेते. तोपर्यंत खाली कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.